नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता 22 तारखेला शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत बर का. कोण कोण बसले शिष्यवृत्तीला? सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. मुलांनो, आज शनिवार, आपला गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे हिरकणी. मुलांनो, हिरकणी की नाही, एक गवळण होती, म्हणजे दूध घालायला जायची ती बर का. ती की नाही रायगडावर दूध घालायला जायची बर का. मग रायगडावर दूध घालायला गेली ना, तर एक दिवस जायला तिला उशीर होतो आणि मग येताना उशीर होतो. पण येताना उशीर झाल्यावर काय होतं, रायगडाचे दरवाजे बंद होतात. कारण महाराजांचा नियमच असा होता की सकाळी 5 वाजता दरवाजे उघडले की संध्याकाळी 5 वाजता ते बंद करायचे, असा नियम होता. त्यामुळे संध्याकाळी उशीर झाल्यावर कोणीही आलं तरी आतमध्ये प्रवेश नाही आणि कोणाला बाहेर जायला प्रवेश नाही बर का. असा तो त्यांचा नियम होता. मग काय होतं, हिरकणीला उशीर होतो जायला आणि मग ती तिथून निघाल्यावर दरवाजे बंद होतात. ती इतकी विनवणी करते पहारेकरांना, अहो दादा, मला जाऊ देत ना, माझं बाळ आहे हो घरी आणि माझं चूक झालं, उद्यापासून मी लवकर येईन आणि लवकर जाईन, पण तुम्ही मला आता जाऊ देत ना, मी तुमच्या पाया पडते. पण पहारेकरी म्हटले, तुला जर आम्ही जाऊन दिलं तर आम्हाला शिवाजी महाराज कामावरनं काढून टाकतील. नियम आहे की नाही, महाराजांनी सांगितल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे तू आज गडावरच राहायचंस. मग काय करायचं आता? हिरकोडीला आपलं बाळ घरी आहे. ती छोट्या बाळाला सोडून आली होती, त्याला भूक लागली असेल, त्याला दूध प्यायचं असेल. इतकी घाबरली ती, इतकी घाबरली. आता काय करायचं? मग ती की नाही गडावर गेली आणि गडावर इकडे इकडे ती बघू लागली की आपल्याला कुठून जाता येईल. मग एक की नाही असा उंच बुरुज होता आणि खालीपर्यंत दरी होती. तिथून मात्र तिला आपल्या घराकडचा रास्ता जायला दिसत होता बर का. पण बुरुज इतका उंच होता, कसं काय जाणार? पण काय करणार? आपलं बाळ घरी आहे, आपलं बाळ उपाशी आहे, ते रडेल, हाच विचार तिच्या डोक्यात होता. तिने मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या डोक्यावरची दुधाची घागर तिथं ठेवली आणि तिने खाली उतरायला सुरुवात केली गडावरनं. जो दगड दिसेल त्या दगडाला धरून 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 हळू 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 ती खाली जायचा प्रयत्न करत होती. तिला बरंच लागलं, डोक्याला लागलं, पायाला लागलं, तरी तिने विचार केला नाही. पण ती हळू 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 करत तो बुरुज पूर्ण तिने उतरला आणि ती रस्त्याने धावत सुटली. कारण 2-3 तास झाले होते, गडावर जाऊन पण बराच वेळ झाला होता आणि बुरुज उतरवून पण तिला फार वेळ लागला ना जाय उतरायला. मग ती गेली, तोपर्यंत बाळ रडत होतं. तिने घरी जाऊन बाळाला अशी मिठी मारली, बाळाला दूध पाजलं. बघा, आई मुलासाठी काय करू शकते. नंतर मग सगळेजण म्हटले, आता त्या हिरकणीला बोलवा, तिला म्हणावं जा तुझ्या बाळासाठी. पहारेकरी म्हटले, पण कुठे हिरकणी दिसतच नव्हती. मग त्यांनी सगळीकडे शोध घेतला आणि मग महाराजांना जाऊन सांगितलं की ती हिरकणी आली होती गडावर आणि तिला बाळासाठी जायचं होतं, पण आम्ही तिच्यासाठी दरवाजा उघडला नाही. मग महाराज म्हटले, मग कुठे ती, शोधा तिला. मग शोधलं तर त्या बुरुजाजवळ तिचं त्यांना घागर दिसली. मग महाराजांनी तो डोक्यालाच हात लावला. बाप रे, ही हिरकणी इथून उतरली की काय खाली? म्हणे जाऊन तिच्या घरी पहा. सगळीकडे शोध घेतलाच गडावर. मग महाराजांनी शिपायांना सांगितलं, जा आणि ती घरी असली तर तिला घेऊन या बर का. मग सगळे 2-3 पहारेकरी हिरकणीच्या घरी गेले आणि दार ठोकलं. हिरकणी बाहेर आली आणि हिरकणीला म्हटले की तुला आत्ताच्या आत्ता महाराजांनी तुला बोलवलेलं आहे. ती घाबरली. अरे बापरे, आपण बुरुजवर उतरून आलो, मग आता महाराज आपल्याला शिक्षा करतील का? मग ती म्हटली, नाही हो, माझं चुकलं म्हणे, मी नाही महाराजांजवळ येऊ शकत, मला भीती वाटती आणि माझं चुकलं, पण काय करणार, माझ्या बाळासाठी मला यावंच लागलं. तर मग ते म्हटले, नाही नाही, आम्हाला काय सांगू नको, तू असेल तसं. मी म्हणे, मग माझ्या बाळाला घेऊन येऊ का? कारण मी माझं बाळ राहणार नाही, ते रडेल, आता ते घाबरलंय, कारण काल पण एकटंच होतं की नाही घरामध्ये ते. मग ते म्हटले, बरं चल तुझ्या बाळाला घेऊन. मग बाळाला घेऊन ती थरथर कापत त्यांनी डोलीत बसवले तिला. तिला डोलीत बसवलं आणि डोली उचलून तिला गाड्यावर नेलं. सगळे बायका आजूबाजूच्या, अगो बाई, हिरकणीला आता शिक्षा होती की काय? डोलीत बसून तिला नेलं, डोलीत बसून तिला नेलं. पण नेलं ना वरती, मग डोली डायरेक्ट
शिवाजी म्हणजे दारात गेली आणि मग ती शिवाजी महाराजांच्या पुढे तिला नेण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या पुढे नेण्यात आल्यावर ती घाबरली. महाराजांना म्हणाली, महाराज माझं चुकलं. तर ते म्हणे, काही चुकलं नाही तुझं. आणि अशा वाघिणी जर का माझ्या गडावर जन्माला आल्या तर त्यांच्या पोटी छावे जन्माला येणार. आणि तू इतकी म्हणजे हुशार, इतकी कर्तबगार आणि इतकी म्हणजे शूरवीर हिरकणी आहेस म्हणे. खरंच तू गडावरची हिरा आहेस, हिरकणी आहेस. आणि मग त्या बाळाला माझ्याकडे आणा म्हटले शिवाजी महाराज. मग महाराजांकडे त्या बाळाला नेलं. मग महाराजांनी त्याच्या डोक्यावर कुंची, कारण ती गरीब होती, तिच्या बाळाकडे कपडे पण नव्हते, फक्त एक लंगोट त्याला बांधला होता. मग त्या बाळाला शिवाजी महाराजांनी घेतलं, त्याच्या डोक्यावर छान कुंची घातली, त्याला कपडे घातले आणि हात केला. मग बायका आल्या 2-3 आणि मग त्यांनी हिरकणीची ओटी भरली, तिला साडी चोळी दिली आणि तिला महाराजांनी शाबासकी दिली. आणि महाराज पुन्हा एकदा म्हटले, तुझ्यासारख्या मर्दानी जर स्त्रिया जन्माला आल्या तर त्यांच्या पोटी छावे जन्माला येतील. तर ती म्हटली, महाराज क्षमा करा, माझी चूकच झाली खरं म्हणजे, पण माझ्या बाळासाठी मला यावं लागलं. पण तुमच्यासारखे महाराज, आभाळ एवढं काळीज आणि सागरा एवढं प्रेम असणारे महाराज जर आम्हाला मिळाले तर आम्हाला कशाची कमी होणार नाही आणि मी कुणालाच भिणार नाही, असं हिरकणी म्हणाली. आणि मग महाराजांनी त्या बुरुजाला हिरकणीचा बुरुज हे नाव दिलं. अजूनही आपण रायगडावर गेलो तर आपल्याला हिरकणी बुरुज दिसतो. आवडली का गोष्ट? म्हणून आपण हिरकणी सारखं शूर व्हायचं, शूर व्हायचं, शूर अजिबात भ्यायचं नाही. चुकीची गोष्ट करायची नाही, पण चांगली गोष्ट करायला घाबरायचं नाही. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.